दाजी मी जे काय बोलणार आहे ते बरोबर आहे का नाही मला नाही माहिती, पण मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या फायद्यासाठी ना सगळ्या गावाला विटीस धरताय. नाही म्हणजे तुम्ही जर उद्या हे कार्य करू शकला नाही तर. शत्रू, अरे कधीतरी चांगलं बोल. आणि असंही हा विषय भावा बहिणीचा आहे, तुला नाही कळणार हे, तू जाऊ दे. अगं तुळजा, मला पण तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय ग मी. ठीक आहे मान्य आहे मला तुझा नाही माझ्यावर विश्वास, पण डॅडींचा विचार कर ना. जर डॅडींना कळलं की तू यांनी खऱ्यावर चालणार आहेस तर त्यांना किती त्रास होईल. हो का? तुम्हाला माझी जशी काळजी आहे ना तशीच मला माझ्या नवऱ्याची, माझ्या संसाराची आणि माझ्या नंदेची सुद्धा काळजी आहे. त्यामुळे बाकी कोणी त्यांची साथ देव अथवा न देव, पण मी कायम त्यांच्या सोबत असणार आहे. ठीक आहे म्हणजे तुम्ही सगळं ठरवलंच तर मी तरी काय बोलणार. पण हा दाजी, मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कसली जरी मदत लागली ना तरी मला सांग. म्हणजे मला ते बैलगाडा नाही वाढता यायचा, पण हा मी बैलगाडीची व्यवस्था करू शकतो ना. हा दाजी, दाजी मला माहिती आहे की तुमचा माझ्यावरती राग आहे पण माझा नाही आहे. मी तुम्हाला अजून पण आहे ना आपल्या कुटुंबातला समजतो. हा तुम्ही काय बी मदत लागली तरी मला सांगा, मी ती करायला तयार आहे. मी त्याची व्यवस्था करतो. मी बोलणं यातच खूप आहे. येतो चल रे. काजू पुढे शत्रुरावांना काय मदत लागली तर जावा त्यांच्यावर.